हो दुश्मनी करायची मोठे एक वाक्य सांगू का, मोठ्याशी दुश्मनी करण्यात सुद्धा कीर्ती आहे. हो रावणानं बायको पळवली पण देवाचीच काय होईन ती होईल. हो दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. आणि आयुष्यात 3 वाक्य कधी ध्यानात ठेवायचं महाराज. आयुष्यात 3 माणसांपासून कधी सावधान राहायचं. 1 मित्र, 2 पाहुणे रावळे आणि 3 भाऊबंद. भाऊबंद तर असे खपा खप मारायला पाहिजे महाराज तुमची बी आमची बी. जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खा ना मग जुनी माणसं घरचीच 5 पोरं गावून द्यायची. नको बा कोणला राम राम आपली स्टोरी. 1 मित्र, कीर्तन संपल्या प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचे तू माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तो म्हणला मी तुझ्या गाडी आलो पायी ये तिकडे आपल्या गाडीवर यायचं नाही. तो म्हणला माणुसकी उडत गेली माणुसकी. नाही महाराज आज 70% लोकांचं जर आयुष्य कोणामुळे बरबाद झालं असेल मित्र. 1 काही म्हणा ना तुम्ही तर बोलायचेच बंद झाले. 1 मित्र बोला पटकन. आपल्याला पहिली कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला ढाबा कोण दाखवला? मित्रांनी. आपल्याला गोवा कोण खायला लावला? मित्रांनी. आपल्याला वाईट मार्गाला घेऊन गेलो कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनी. मित्र असावा, मित्र गायक असावा, मित्र वादक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. मित्र असावा पण 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाही तर नसावा. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं भलं झालंय असं मित्र नसावा. तुम्हाला एक मोठ्यांचं उदाहरण सांगतो. मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक आहेत एवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या. 1,00,000 पोरं होते. 1,25,000 नातू होते. 1,25,000 पंत होते. अशी 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. आणि रावणाची पुरी लंका सोन्याची होती. पुरी लंका. रावणाचं किरकोळ श्रीमंत नव्हतं ते. पद संस्था काढून श्रीमंत नव्हतं झाले ते गामण श्रीमंत होतं. आपल्याकडे काय? आपल्याकडे 2च अंगठे तरी पंक्तीत बोट पिढीत भातवाड मटकीवाड भाटवाड मटकीवाड. एकाच्या बोटात 2 अंगठ्या होत्या आणि ते बाजारात एका बाई पुढे जाऊनच उभं राहिलं. कांदे कशी दिले, टमाटे कशी दिले, कांदे कशी दिले, टमाटे. त्या बाईनं वळखले ह्याला कोणता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याचे. ती म्हणली कांदे 3 रुपये, बटाटे 4 रुपये. कांदे 3 रुपये. अहो जे पिशी टाकून गेलं तर अजून आलं नाही. आणि काय आपल्याकडं काय म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती. म्हातारा वेळेला यांनी बोट कापून घेतलं म्हाताऱ्याचं. आणि काय आपल्याकडं 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण ऐका महाराज, रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. इंद्रजित म्हणजे त्यानं 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं. 14 वेळा इंद्राला हरवलं होतं. आणि रावण त्याच्याच जीवावर जास्त उड्या मारत होता महाराज मुलाच्या. आणि इंद्रजित कसा मरेल हे फक्त त्याच्या चुलत्याला माहित होतं. म्हणून चुलता होता तो त्याचा. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आज्याचा पर्या. ओढून सांगितलं म्हणजे बरं. बिभीषणाला माहित होतं महाराज इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदगीत मजा काय? आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे? त्याची धाडकली पाहिजे ना आपली वाचली पाहिजे. बिभीषणाला माहित होतं महाराज इंद्रजित कसा मरेल. बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानीत तुम्हाला रावण मारत नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. वाजू नका विडालं. बिभीषणाला रामाला सांगितलं तुमच्या खानदानीत तुम्हाला रावण मारत नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल. म्हणजे चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. आणि मीटिंग धाब्यावर नाही झाली. मीटिंग चाकणं चुकणारा सर्वस खांड खोंड खाऊन नाही झाली. मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज. जर इंद्रजिताच्या हातात बाण धनुष्य आलं आणि त्यानं जर बाण लावलं धनुष्याला समोरचा मेलाच म्हणून समजायचं. फक्त तुम्ही त्याच्या हातात बाण येता कामा नये असं महाराज. इंद्रजितानं पाठीमागं भातामध्ये हात घातला महाराज
आणि भात्यातून बाण काढणार, सुसू करीत बाण आला आणि इंद्रजिताचा कोपऱ्यापासून हात उडाला, युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. धाप असा आवाज आला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली महाराज. रावणाची सून पतिव्रत होती महाराज. तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिने सांगितलं, जिने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डेअरिंग केली कोणी? तिच्या बापानच केली. कोणा केली? बापच होता तिचा लक्ष्मी म्हणून. मग हे पाहुणे रावळे असेच आहे. तो तुटलेला हात हल्ला महाराज, हल्ला. इंद्रजिताच्या बायकोनं त्या तुटलेल्या हातामध्ये पेन दिला महाराज. तर त्या तुटलेल्या हातानं लिहिलं, तुझ्या माहेरच्यांनी माझा घात केला. काय बोलायचंय महाराज? त्या तुटलेल्या हाताने लिहिलं आणि तो तुटलेला हात घेऊन सुलोचना रावणाकडे गेली. महाराज, आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता हो, कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण डसडसा रडला महाराज. माझा तर्रावान मुलगा गेला, त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रडला महाराज रावण. रावणाची सून समोर आली आणि सुनानं सांगितलं, सासरे बुवा, जिने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला जायचं. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज. रावणानं सांगितलं जा, पण ही मधली दरबार आहे ती माणसं लय नालायक असते महाराज. याने सांगितलं, अरे तू विद्वान कशाचा? तू ही सून विधवा आहे, तू रामाकडे पाठवू राहिला. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली, मग बायको आणून देईन, तुझी सून घेऊन जाय. ही मधली माणसं लय नालायक असते महाराज. तर तू काय करशील? त्यावेळेला रावणाचं वाक्य महाराज, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे, त्या राज्यात स्त्रीवरती अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे. बस, शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मीटिंग घेतली. याच्यावर घरी गेल्यावर निवांत विचार करा. आणि मग रावणाची बायको समोर आली आणि तिने सांगितलं, का हो मंदोदरी? आणि मग तिने सांगितलं, का हो तुम्ही तर लय विद्वान आहे, तुम्ही तर लय वेदाच्या गप्पा सांगता. मग तुम्ही सीतेला पळून आल्यावर तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? त्या वेळेला रावणाचे डोळे पाणवले महाराज, डोळ्याची कळवळी झाली आणि रावणानं सांगितलं, मंदोदरे तुला ऐकायचंय ना, मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण करून घेतली नाही? तुला ऐकायचंय ना मंदोदरे? ऐक मंडोदरी, मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? मी ज्या वेळेला सीतेला पळून देण्यासाठी मी जेव्हा कोसव्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी समोर गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो, माय भिक्षा वाडा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका जळली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही. याला रावण. जळाली लंका, पण माय शब्दाला धोका दिला नाही. ध्यानात ठेवा. जळाली महाराज लंका, पण माय शब्दाला धोका दिला नाही. आणि इथून पुढे जर कोणी म्हणलं ना हा रावणासारखा आहे, कान फोडलं बाई. अहो, रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज. शिवाय एकादशी करणारा रावण होता. कुठवर आलं तर आपलं ध्यानात ठेवा. धर्माला 4 अंग आहेत. 1 दया, 2 तप. तप करा, दया करा आणि धर्म पाळा. याला चांगलं दाखवा, यानं चांगलं ऐका. आयुष्य थोडे बोगसगिरी करू नका. काही माणसांचं बरंच म्हणणं आहे, मेल्यावर कोणाला पाहिला, संपत्ती मापात कमवा. मेल्यावर कोणाला पाहिला, संपत्ती मापात कमाव. एकच पोरग आहे तुम्हाला, एवढी इस्टेटीचं काय करायचं? येडे का? नुसतं कमीच राहिला, सांभाळतो का वा? अहो, रस्त्याच्या कडेला भिकारी वर राहते, कुत्र्याची कळवण झालं तर उठाना. याच्या बांगल्यात नुसतं मारानं उडी मारली, उठला वा, उडा बंब भोपळा. संडासात बॅटरी लावीन, बाथरूम मध्ये बॅटरी लावीन, तिची सावली पण मागं सरकवतो, तिचीच पडलं नेम खाली मेलं दे काय. बंगल्यावाल्याची गाडी पुढे भिकारी गेला आणि भिकारी मला भिक्षा आडव. बंगल्यावाला मला अरे कान पाड फोडीन. तो भिकारी म्हणला, अय मी असाच होतो, तू तरी कानफाड फोडीत हो म्हण मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो. आता माझे हे दिवस आले हे तुला सांगाय आलो, सावध होय. शरीर नश्वर आहे, संपत्ती नश्वर आहे, प्रेम नश्वर आहे, भगवंत शाश्वत आहे. आणि या जगात फक्त देवच सत्य आहे. माझा सत्य तोच सत्य, तू सत्य तू मध्ये. सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच पाया पडून सांगतो,
व्यवसायाकडे वळा, व्यवसायाकडे वळा, व्यवसाय करा, व्यवसाय करा. आणि नोकरी बिक्रीच्या नादी लागू नका. नोकरी कुठे मिळेल तुम्हाला? नोकऱ्या नाही महाराज, नोकऱ्या नाही ना आता बायको नाही. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत नाही, हे जवळ यांनी आता तो विषय काढूनच टाका. त्यांनी आता ते आता नवर देऊ नाही होणार. हे आता अशीच यांनी आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तर फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही महाराज, व्यवसाय केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. विढाला व्यवसाय करा ना, व्यवसाय. अहो चांगल्या नोकरीवाल्या लढे 2,000 कमी दे चला. हो, आणि लाज न धरता पोट भरा, स्वाभिमानाचा घाल. आणि काय त्याच्यात काम करायला झालंय, ओझ आपलं वटणी गाडीवर चाललो, कुत्र्याला धानायची. ती कुत्रा मान दाखीन मागची जन्माची खुणत धरली. कॉलेज सुटलं का पोरी चटिंगलं कर. कॉलेज सुटलं, कॉलेज 2-4 काबरे बांड्या बुरी होते, शेंबड्या बांगार. आणि त्यांची मागून ओळू आली आडपाट सांड. ते पोरग पोरीला पाहिले, म्हणतो अरे 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 चंद्र तर दिवसा निघला. अहो याला पोरगी चंद्रासारखी दिसली, आणि पोरगी इतकी स्मार्ट होती, दिवसा बॅटरी पाहायची पाळीची बसली गोवी. आणि एवढं तिला म्हणता अरे चंद्र तर दिवसा निघला. ती पोरगी कच्ची नव्हती, ती म्हणली चंद्र तर दिवसा निघला, पण घोबडाला दिवसा दिसलं कसं? तरी हा म्हणतो घुबाड. म्हणली 6 वाजता आला. याचं प्रेम मार. एका मित्राने एका सांगितलं माझं सोमवार लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं मी काय सोमवार लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला. तर ज्याचं सोमवार लग्न होतं असं दाढीला हात लावून बसलो. हा गेला त्याला मला वाईवर बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. हे सांगितलं व्हॉट द प्रॉब्लेम. हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही. याचा फोटोच पडला खाली. म्हणले काय करावं? याने सांगितलं काय झालं? काही नाही, मला 3 तास मी शिफ्टी घेतल्या. तिनं सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही. फक्त तुम्ही एक करा, कोर्टाची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे किती. आता प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रांना सांगितलं 5,000. पोर काय सावून मारायला बॉकडेला 9,000 लागत यार. याने सांगितलं अरे बावळटा तुझ्या नावे 5,000 आहेत, पण तो तिला सांगायचं माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, मलाच मिळणार आहे. तो मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या सगळंच गेली. मी तुझी वाट पाहत बसलो. असं करतो काय? विचार सोडा, आणि धर्म म्हणजे काय शिका. विडाला आणि तुम्ही दुःखी होण्याचं कारण आहे. विडाला